गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित दासबोधाचे पारायण आणि चिंतन या उत्सवात आपण सर्वांनी घराघरातून सहभाग घेतला। गेली 9 दिवस आपण सातत्याने आपल्या घरातनं दासबोधाचे पारायण करीत आहोत, सोबतच त्या ओवींचं चिंतन देखील आपण करीत आहोत आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक साधकांनी केलेल्या चिंतन ऐकण्याचे भाग्य सुद्धा आपणास लाभले आणि त्याचा लाभ देखील आपण सर्वांनी घेतला। असाच या दास नवमीच्या निमित्ताने आज आदरणीय हरिभक्त परायण प्राचार्य साधनाताई पुरोहित नागपूर यांचे प्रवचन ऐकण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले आहे। खरोखरी अनंत जन्मांच्या पुनःनंतर आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे। हा नरदेह खरोखर धन्य आहे, कारण ह्यात जशी परमार्थाची इच्छा करावी तशी ती सिद्धीला जाते असं संत सांगतात। म्हणजेच नरदेहातील आत्मा हा त्याचे मूळ स्वरूपातील आत्मारामाकडे जाण्याची संधीच जणू भगवंतांनी आपणास दिलेली आहे आणि हा देह सार्थकी लागण्यासाठीच दासबोधासारख्या ग्रंथांचे चिंतन आणि पारायण संतांना शरण जाऊन आपणास करावयाचे आहे आणि हे खरोखरी आपल्याला लाभलेले महत्भाग्यच। आज आपल्याला या दासबोधाच्या पारायणासोबतच संतांचा सहवास देखील प्रवचन रूपी प्रसादाच्या स्वरूपात मिळणार आहे। त्याचा लाभ आपण सर्वजण घेणार आहोत। आदरणीय हरिभक्त परायण प्राचार्य साधनाताई पुरोहित नागपूर या आपणासमोर सांडुनी राम आनंद घन या ओवीचं चिंतन करणार आहेत। आदरणीय साधनाताईंचा अल्पसा परिचय असा। परमपूज्य डॉक्टर काकांच्या त्या पहिल्या अनुग्रहित आहेत। आदरणीय साधनाताई या मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य केलेले आहे। यवतमाळ येथे नोकरीनिमित्त त्या वास्तव्यास होत्या। पत्राद्वारे दासबोध या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर काकांशी त्यांचा परिचय झाला आणि विदर्भात परमपूज्य काकांना सर्व परिचित करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे। आदरणीय परमपूज्य मंदाताईंचा सहवास देखील त्यांना भरपूर लाभलेला आहे आणि मंदाताईंच्या स्वभावातील शिस्त हा गुण त्यांच्यातही आपल्याला अनुभवायला मिळतो। प्राचार्य म्हणून त्या B.Ed कॉलेज भंडारा येथून निवृत्त झाल्या आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर काकांच्या कार्यास त्यांनी स्वतःला अखंड वाहून घेतलेला आहे। घरी त्या नित्य अभ्यास वर्ग घेतात आणि ब्रह्मपुरीकरांवर तर त्यांचे विशेष प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच आज देखील त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्याचे भाग्य आपणास लाभणार आहे। तरी अधिक वेळ न दवडता सांडुनी राम आनंद घन या ओवीचे चिंतन आपण त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा न खंत जगता लागे श्रीराम
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दासनवमी उत्सवाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत. आपल्या सध्याच्या जागतिक कोरोनाच्या अडचणीमुळे आपण आभासी पद्धतीने एकमेकांना भेटतो आहोत. आज आपण दासनवमीच्या निमित्ताने काहीतरी थोडंसं त्यांच्याच एका ओवीवरती थोडंसं मुक्त चिंतन करूया. दासनवमी आहे, समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी आहे. संतांची नेहमी पुण्यतिथी साजरी केली जाते आणि तुम्हा आम्हा सामान्यांचं श्राद्ध आपण करत असतो. श्राद्ध आणि पुण्यतिथी याच्यात फार मोठा फरक आहे. पुण्यतिथी ही संतांची थोरा मोठ्यांची असते, कारण त्यांचा त्या दिवशी जरी त्यांनी देह ठेवलेला असला तरीसुद्धा त्यांचं जीवन हे अजून चालू असतं. ते मुक्तावस्थेमध्ये असतात, परंतु आपल्यासारखे ते मरत नाहीत. आणि म्हणून ह्या मुक्त संतांचं जे असतं कार्य, ते कार्य अजरामर असतं. संत वाङ्मयाच्या रूपाने असतात, वेगवेगळ्या रूपाने आपल्याला संतांचं अखंड मार्गदर्शन मिळत असतं. आणि म्हणून संतांच्या ह्या देह ठेवण्याच्या तिथीला आपण श्राद्ध नाही म्हणत, मग काय म्हणतो तर पुण्यतिथी म्हणतो. बघूया, थोडंसं मुक्त चिंतन करू. समर्थांचा दासबोध ग्रंथ आपल्याला सर्वांना चांगलाच माहिती आहे. आपण पारायण केलेलं आहे. नुकतंच सध्या आपलं पारायण सुरू होतं दासनवमीच्या निमित्ताने. तेव्हा या दासबोधातलीच एक ओवी थोडीशी चिंतनाला घ्यावी असा विचार मनामध्ये आला आणि एक फार सुंदर ओवी आढळली. समर्थांनीच ती माझ्या मनात स्फुरवली. ओवी अशी आहे. समर्थ म्हणतात, सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान लोलंगतासी. तिसऱ्या दशकामधल्या 10व्या समासातली ही 62वी ओवी आहे. हिच्यावर आपल्याला आता थोडंसं चिंतन करायचं आहे. राम हे सद्गुरूंचं आराध्य दैवत आहे. समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत राम आहे आणि समर्थांचे सद्गुरूसुद्धा श्रीरामच आहेत. आणि श्रीराम किंवा सद्गुरू म्हटलं की माऊली शब्द पाठोपाठ आपल्या मनात येतो. ही माऊलीच असते सर्वांची. तेव्हा आपल्या सर्वांची माऊली श्रीराम आणि त्यांचं लेकरू, फार लाडकं लेकरू, आणि ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. कोणत्याही आईला स्वतःच्या कौतुकापेक्षा आपल्या मुलाचं कौतुक केलेलं फार आवडतं. आणि म्हणून समर्थांचं जर आपण काही एक कौतुक केलं चिंतनाच्या रूपाने, तर स्वाभाविकच काय होणार आहे, श्रीराम प्रसन्न होणार आहेत. आणि त्या श्रीरामांच्या प्रसन्नतेसाठी आपण ह्या ओवीवर थोडंसं चिंतन करूया. पुन्हा एकदा ओवी बघा. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तया कैचे समाधान लोलंगतासी. याचा सरळ अर्थ असा आहे की राम हा आनंद रूप आहे, आनंद घन आहे, आनंदाचा कंद आहे. आणि असा हा आनंदाचा कंद असलेला, आनंद घन असलेला राम याला सोडून द्यायचं. आणि मग चिंतन कोणाचं करायचं? रामाचं चिंतन नाही. आपण जे सामान्य लोक करतो ना, ते विषयांचं चिंतन करतो. तर रामाचं चिंतन आपण सोडून देतो. समर्थ आपल्याला एक शिकवण, फार मोठी शिकवण, संदेश याच्यातून देत आहेत की तुम्ही कसं करता. सांडून राम आनंद घन, आनंद घन असलेल्या रामाला तुम्ही सोडून देता. सांडून देता म्हणजे सोडून देता. आणि चिंतन मात्र विषयांचं करता. हे विषय कसे आहेत? हे विषय माणसाला लाचार बनवतात, दीन बनवतात, दुबळे बनवतात आणि एकंदरीमध्ये बांधून टाकतात. बंधन करणं हा विषय शब्दाचा अर्थ आहे. जी गोष्ट आपल्याला बंधनात टाकते त्याला विषय असं म्हणतात. मग आता पहा, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहे. भागवतामध्ये जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं, एका ठिकाणी आहे की त्या ठिकाणी भार्गवरामाला श्री दत्तगुरू सांगतात की एक एक विषय किती बांधून टाकतो, त्याची मग कुरंग, मातंग, पतंग अशी 5 उदाहरणं दिलेली आहे. मग त्यांना एकेकाला एक विषय बांधतो तर त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये होतो, उद्धार काही होत नाही. मग आपल्याला माणसाला तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत
आणि 5-5 याची 5-5ही विषय एकदमच आपले चालू राहतात. मग आपल्याला साधं मरण येईल नाही तर काय, आपल्याला गर्तेत टाकणारं मरण येईल नाही तर काय. पण हेच जर का आपण हे केलं, रामाचं चिंतन केलं, आनंद घन रामाचं चिंतन केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे माहिती आहे? आपल्याला एक असं समाधान मिळणार आहे की जे कधीच संपणार नाही. तो आनंद घन असल्यामुळे अशा तऱ्हेचा आनंद आपल्याला मिळणार आहे की जो आनंद कधीच संपत नाही. विषयांची दुःख कितीही आली तरीसुद्धा रामाचं सुख जे आपल्याला मिळालेलं असतं, रामाशी एकरूपता होऊन जे सुख मिळालेलं असतं, आपण जे आनंदरूप झालेलो असतो, त्याच्यामुळे दुःखाचं आपल्याला काहीही वाटेनासं होतं. दुःखाचा त्रास आपल्याला अजिबात होत नाही. असा हा राम आहे. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन. बंधात टाकणाऱ्या विषयांचं चिंतन जे लोक सतत करतात त्यांना कधीही समाधान मिळत नाही, असं इथे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. राम हा अवीट अखंड अशा सुखाचा कंद आहे. अवीट म्हणजे कधीही विटणारा नाही. आपले जे विषय असतात ना, ज्या विषयांचा उपभोग आपण घेतो ते विटतात. सकाळची भाजी संध्याकाळला विटते, खराब होते. आठवडाभराची भाजी घरात काढून ठेवली तर त्यातल्या काही भाज्या सडतात. ते हे एक उदाहरण झालं. पण आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांच्या 5ही विषयांचं असंच आहे. एखादी अतिशय सुंदर साडी आवडली, आपण मारे घेऊन आलो, पण कालांतराने ती विटते, फाटते, खराब होते आणि मग आपल्याला ती नकोशी होते. हे असे विषय असतात, विटणारे, फाटणारे, खराब होणारे, नष्ट होणारे, त्रासदायक. त्याला भय पण फार मोठं आहे. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं समर्थ म्हणतात. तेव्हा ह्या 5ही विषयांपासून जी सुखं आपल्याला मिळतात, सुख मिळत नाही असं नाही, सुख मिळतात, पण त्या सुखांमध्ये खूप दोष आहेत. तेव्हा त्या दोषांचा नीट विचार करून आणि आपण त्या विषयांवरती आपल्या आवर घातला पाहिजे. आपली वासना विषयांवरची आपण आवरली पाहिजे. आपलं वर्णन करताना आपले गुरु परमपूज्य काका म्हणतात, आपलं वर्णन आहे सामान्य लोकांचं, विषयांच्या मागे लागलेल्या लोकांचं. जीवाचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात ते जीवाला? जीव सुखाचा प्रवासी. किती छान आहे ना. जीव हा कशाचा प्रवासी आहे? तर सुखाचा प्रवासी. जीव सुखाचा प्रवासी, परी दुःख जराही नको त्यासी. आहे तो सुखाचा प्रवासी आणि म्हणून त्याला यत्किंचितही दुःख नको आहे. कोणाला हवं आहे दुःख? दुःख आपल्याला कोणालाही नको आहे. आपल्याला सदा सुखच हवं आहे. पण असं जरी असलं परी दोन्ही ते तो सोसी अनिवार्यपणे त्याचं निवारण करता येत नाही ना. आपल्याला दुःख हे सोसावंच लागतं. आपण आहोत सुखाचे प्रवासी आणि सोसत बसतो दुःखच दुःख, असं काका आपलं वर्णन करतायत. आणि मग पुढे ते म्हणतायत, जीव सुखरूप स्वभाव आहे. स्वभावतः निसर्गतः जीव हा सुखरूप आहे. याचं कारण आहे, सुखरूप आहे तो. त्याला सुख मागण्याची गरज नाही. विषयांच्या दारी सुखासाठी जाण्याची त्याला अजिबात गरज नाही आहे, कारण तो स्वभावतः सुखरूप आहे. स्वभावतः सुखरूप का आहे तो स्वतः आनंदरूप आहे. आणि राम कसा आहे? आनंदरूप आहे. मग मी जर रामरूप असेल, आत्मरूप असेल, राम हा आत्मा आहे, ब्रह्म आहे, तेव्हा मी जर ब्रह्म तथा आत्मा तथा राम असेल आणि ते जर आनंदरूप असेल तर मीही आनंदरूप आहे. आणि आनंदरूप असूनसुद्धा ह्या सुखाच्या विषयांचा मागे मी लागल्यामुळे मला सदा दुःख भोगावं लागतं. पुढे ते म्हणतायत, मी दुःखी मी सुखी ऐसा विलाप चाले. सतत जीवाचा विलाप चालतो, दुःख होत राहतं, रडत राहतो. तो रडकाच आहे, जीव हा रडकाच आहे. आणि तो जीव सारखा कधी म्हणतो मी आज सुखी आहे, लगेच दुसऱ्या क्षणाला किंवा दुसऱ्या दिवशी म्हणतो मी दुःखी आहे आज. अशा तऱ्हेचे प्रसंग या जीवावर नेहमी येत राहतात. मी सुखी मी दुःखी ऐसा विलाप चाले मुखी. लाभहानीची रुखी अखंड मनामध्ये सारखं दुःख आहे, रुखरुख लागलेली आहे मनाला, की मी पूर्णपणे सुखरूप होऊ शकत नाही आहे. मला हे विषय सुख देतात पण ते दोषपूर्ण सुख आहेत. याचं चिंतन आता मी करायला पाहिजे असं काका आपल्याला सुचवत आहेत. जन्म जरा मरण हे भय सदाचे दारुण. सदा नेहमीच हे भय माणसाच्या मागे लागलेलं आहे. जन्म घ्या, जरा सोसा, म्हातारपण सध्या मी ते सोसते आहे, आणि मरण पुढचं शेवटचा विकार मरणाचा आहे.
तो हे दुःख माणसाच्या मागे सदासाठी लागलेलं आहे. आणि असं असूनसुद्धा जीव फक्त एका आशेवर जगत असतो आणि त्याची ती एकच आशा म्हणजे कधीतरी मला सुख होईल, कधीतरी मला कायम स्वरूपाचं सुख होईल. आणि मग समर्थ सांगतात, अरे बाबा तुला कायमचं सुख आहे ना, हवं आहे ना, पण तू वागतोयस कसा जरा विचार तर कर. तू सांडून राम आनंद घन, आनंद रामाला घनाला सोडून आणि तू काय करतो आहेस, विषयांच्या मागे लागलायस. विषयांच्या मागे लागून तुला कधीही अखंड अवीट सदासाठी असं सुख मिळणारच नाही. आणि म्हणून तू या भलत्या विषयाच्या मागे लागू नको असं ते आपल्याला सांगतायत, समर्थ सुचवत आहेत. आपण कोणाच्या मागे लागतो, जे चकाके परी खोटे. हे जग आहे हे अत्यंत सुंदर सुंदर आकर्षक वस्तूंनी, विषय पुरवणाऱ्या वस्तूंनी भरलेलं आहे, सुखाच्या साधनांनी भरलेलं आहे आणि ते अतिशय चकाकणारं असं जग आहे. आपण वेडे होतो आणि या जगातली सगळी साधनं सुखाची घरी आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते चकाकणारं असतं तरी ते खरं नसतं. आणि त्या खऱ्या नसलेल्या, इंग्रजीमध्ये म्हण आहे, एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स, जे जे चकाकतं ना ते काही सगळं सोनं नसतं. पितळसुद्धा सोन्यासारखंच दिसतं, पण पितळ ते कधीतरी काळं पडतं, सोनं कधीही काळं पडत नाही. आणि म्हणून तुला जर असं सदाचं शाश्वत सुख हवं असेल तर तू आनंदघन रामाला सोडू नको, विषयांच्या मागे धावू नकोस, असं काका आपल्याला पुढे सांगतायत. जे चकाके परी खोटे, असं हे जग खोटं आहे, हे शरीर खोटं आहे. या शरीराच्या मागे तू लागतो, त्याला नटवतो, सजवतो, मिरवतो, काय काय त्या शरीराची लाड करतो, परंतु हे सुद्धा विटणारं संपणारं. आत्ताच पाहिलं पण जरा आणि मरण हे लागलेलं आहे माणसाच्या मागे. तेव्हा माझं अगदी बालपणचं कोवळं गोजिरं सुंदर रूप आता म्हातारपणी तुम्ही पाहतात कसं दिसतंय ते. तेव्हा ह्यालासुद्धा वीट आहे, हे सुद्धा नासणारं आहे. म्हणून शरीर आणि जग या दोन्हीच्या मागे लागायचं नाही. याचं कारण ते दोन्हीही अशाश्वत आहेत, खोटे आहेत, दिखाऊ आहेत. आणि विषय कसे आहेत तर विषयांच्या दोषांचं तू चिंतन कर, म्हणजे तुला समजेल की विषय किती त्रासदायक आहे. विषय कसे आपल्याला दुःखामध्ये सारखे टाकतात, मामुली सुख देतात, पण शेवटी ते विषय आपल्याला दुःखातच टाकतात. कसे आहेत विषय तर विषय सुखामध्ये काय दोष आहेत ते बघायला हवेत. विषय सुखाच्या मागे भय सदाचं लागलं आहे. समजा पैसा, संपत्ती हे जर माझ्या विषयाचं सुखाचं साधन असेल तर त्या सुखाला किती, त्या संपत्तीरूपी सुखाला किती भय आहे. कोणी मागेल का माझ्याजवळ पैसे पाहून, कोणाला माझा द्वेष वाटेल का? माझ्याजवळ पैसे खूप आहेत तर कोणीतरी मला ते मागेल का, उसने मागेल का, उसने मागितले तर दिलेल का, बँकेत ठेवलं तर बँक बुडणार तर नाही. अशा नाना तऱ्हाच्या भीती, भय या पैशाच्या संपत्तीच्या मागे लागलेली आहेत. संपत्तीचं एक उदाहरण घेतलं, पण असं सगळे जे विषय आहेत त्या सगळी उदाहरणं शोधायची आपण आपली एका उदाहरणाच्या माध्यमातून आणि लक्षात घ्यायची काय काय दुःख आहे त्याच्यात. तर भय आहे. त्यानंतर सुख कसं आहे, हे विषयातलं सुख कधी कमी मिळतं, कधी जास्त मिळतं, कधी कमी तर कधी जास्त. जास्त मिळालं तर आनंद होतो, पण फार जास्त झालं तर त्याचा त्रासही होतो. श्रीखंड मिळालं, खूप आनंद झाला, खूप खाल्लं, 2 तासांनी पोट दुखायला लागतं, पोट बिघडतं, डॉक्टरकडे जावं लागतं, बिलं भरावी लागतात. म्हणजे तात्पुरतं सुख देतात, कायमचं देत नाहीत, कधी कमी देतात. श्रीखंड कमी मिळालं तर वाटतं रे एवढंसंच काय, एवढे शैली काय, नुसतं आपलं बोटाला तोंडाला जिभेला नुसतं चाटवण्यापुरतं श्रीखंड आहे. तर श्रीखंड कमीत कमी वाटीभर तर पाहिजे, अशा तऱ्हेचे विचार येतात. म्हणजे या विषयांमध्ये दुसरा जो दोष आहे तो म्हणजे तो कधी कमी मिळतं तर कधी जास्त मिळतं तर कधी मिळतच नाही. दुसरी गोष्ट परावलंबी आहे, दुसऱ्यांवर अवलंबून आहे. मला काही श्रीखंड करता येत नाही, मग दुसऱ्या कोणी करून दिलं तर मला मिळणार. त्या दुसऱ्याजवळ ते सगळं साहित्य असलं तर तो मला करून देणार. त्याची पुन्हा इच्छा पाहिजे मला सुख देण्याची. आणि हे विषय म्हणजे काही फक्त पदार्थ नाही, व्यक्तीसुद्धा विषयच आहे. माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझा भाऊ, माझा पती, सगळे विषय आहेत हे. आणि हे सुद्धा त्यांच्या मर्जीवर नुसार आपल्याला सुख देत असतात.
एक वचन आहे श्रुतींमध्ये आलेलं, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. म्हणजे स्वतःच्या सुखासाठी बाकीच्यांवर आपण प्रेम करत असतो, आपल्या स्वतःच्या सुखासाठी. आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी आपण काही करत नाही. फार मोठा विषय, 1 तास समजावून घेण्याचा विषय आहे. आज आपल्याला थोडक्यातच बघायचं आहे. थोडक्यात काय तर आपलं विषय त्या वस्तूंवर, पदार्थांवर अवलंबून असतं, अथवा व्यक्तींवर अवलंबून असतं, अथवा आपल्या सौंदर्यावर अवलंबून असतं, अथवा संपत्तीवर अवलंबून असतं. अशा तऱ्हेने कशाच्या ना कशाच्या तरीवर ते अवलंबून असतं. म्हणजे परावलंबित्व हा विषय सुखातला दोष आहे, ही त्याच्यामध्ये असलेली त्रुटी आहे. शिवाय ते आभासी आहे. आज एकदा ते सुख मिळालं म्हणजे उद्या त्याची गरज वाटणार नाही असं नाही. मगाशीच सांगितलं, आज एखादा आवडीचा पदार्थ खायला मिळाला, 1-2-3 दिवस गेल्यानंतर पुन्हा असं वाटतं की नाही गळे आपल्याला तो पाहिजे, छान झाला होता नाही का त्या दिवशीचा, त्या अमक्याकडे गेलो होतो, त्यांनी किती सुंदर केला होता तो पदार्थ, तसा पाहिजे आपल्याला. म्हणजे 4-5 दिवसांनी पुन्हा त्याची आठवण येते, कारण आधी खाल्लेलं सुख तिथेच संपलेलं असतं. तेव्हा संपणं हे विषय सुखांचा हा धर्म आहे. म्हणून असंही सुख आपल्याला त्रासदायकच आहे, ते अनित्य आहे, हेही पाहिलं आपण. कधी मिळेल कधी नाही, नासून जातं, खराब होतो, विटतं, त्याचा कंटाळा येतो. अशा तऱ्हेचा दोष आहे, ते क्षणभंगूर आहे. आणि प्रत्येक विषयांपासून मिळणारं प्रत्येक सुख हे आपल्याला कितीही मोठं वाटलं तरीसुद्धा ते दुःखाला कारण असतं. आज मी देशाची पंतप्रधान जरी झाले, केवढं मोठं पद आहे, त्याच्याही वरचं राष्ट्रपती पद जरी मला मिळालं ते तर त्याच्याहीपेक्षा मोठं आहे. पण तरीसुद्धा त्या पदांच्या मागे कितीतरी दुःख आहेत, त्यांना कितीतरी काळजा आहेत, चिंता आहेत, सतत त्यांना किती तऱ्हेच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशी ही विषयाच्या सुखामधली जी गोष्ट आहे ही कशी आहे, दुःख पर्यवसायी आहे. आणि आज माझा मुलगा, त्याला मी खूप कौतुकाने वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, पायावर उभं केलं आणि त्याचं लग्न करून दिलं. कालांतराने तो आपल्या बायकोच्या आहारी जातो, अथवा असं नाही केलं तर तो परदेशात निघून जातो. आणि परदेशात गेल्यानंतर तो आपल्या देशाला विसरतो, आपल्या आईवडिलां म्हातारे होऊन जातात, तो तिकडे भले पैसे कमवतो, आपल्यालाही भरपूर पाठवतो, पण माणूस नाही, आपलं माणूस आपल्याजवळ नाही. हे केवढं मोठं दुःख आहे. जे एकटे राहतात ना, त्यांना हे दुःख फार जाणवतं. तेव्हा हेही एक दुःख त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं आणखीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुख किती मिळालं तरी कमी वाटतं, कारण ते संपणारं असतं विषयांचं सुख. आणि म्हणून आपण ते मिळवण्यासाठी किती दोष आपल्यामध्ये आपण बाणवून घेतो, किती दुर्गुण आपण आपल्यामध्ये साठवलेले आजही आहेत. आपल्याला वाटतं आपण फार चांगले आहोत, पण नाही. सुख मिळवण्यासाठी आपल्याला ईर्ष्या वाटते दुसऱ्याची. ज्याला माझ्यापेक्षा जास्त मिळालं त्याची मला ईर्ष्या वाटते, त्याचा मला द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, ह्याचा इतकं मला का नाही. आणि मग द्वेष, मत्सर हे काय आनंदाचे विषय आहेत? नक्कीच दुःखाचे विषय आहेत. म्हणून विषयांपासून मिळणाऱ्या सुखांमध्ये स्वार्थ आहे, ईर्ष्या आहे, आणि याच्या पोटी मग आपोआप पाठीमागून जन्म घेतात द्वेष आहे, मत्सर आहे, आणि सर्वात म्हणजे आजच्या ओवीच्या संदर्भात असमाधान. कायम असमाधान आहे. पूर्ण समाधान कधीही आपल्याला मिळत नाही. जे समाधान मिळतं ते टिकतसुद्धा नाही. अशा तऱ्हेचा एकंदरीत विचार आहे. आणि म्हणून त्याचा निष्कर्ष काय निघतो? याचा निष्कर्ष एकच निघतो, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हिणावे परी नातुडे हित काही, हा या आत्तापर्यंतच्या विवेचनाचा सारांश आहे, किंवा त्याचा एकंदर निष्कर्ष आहे की विषयजनित म्हणजे विषयांपासून मिळालेलं, विषयांपासून जन्म पावलेलं जे सुख आहे त्याला सौख्य म्हणता येत नाही. सुख आणि सौख्यामध्ये समर्थ इथे फरक करतायत. सुख म्हणजे विषयांपासून मिळणारी सुख, आणि सौख्य म्हणजे आनंदघन रामाच्याशी आपण जर एकरूप झालो, रामरूप झालो, आत्मरूप झालो तर आपण आनंद रूपच होणार आहोत. आनंद हेच आपलं रूप होऊन बसणार आहे. दुःख तिथे वाऱ्याला, औषधाला सुद्धा सापडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख औषधासी न लगे.
दारिद्र्य होतं 18-20 दारिद्र्य तुकाराम महाराजांकडे, परंतु तरीही ते म्हणतात माझ्याकडे दुःख औषधाला सुद्धा नाही, कारण ते विठ्ठलाशी एकरूप झाले होते. श्रीरामाशी, परमेश्वराशी, आत्म्याशी, परब्रह्माशी हे सगळे शब्द समानार्थी आहेत. त्याच्याशी एकरूपता झाल्यामुळे ते आनंदरूप झालेले असल्यामुळे ते म्हणतात दुःख औषधाशी न लगे. समर्थ आणखीन एका ठिकाणी सांगतात की ही सुख कशी आहेत विषयातली, सुख म्हणत आहेत दुःख ठाकून आले. दुःखच वाटायला येतं. पुष्कळ याच्यावर विवेचन करता येईल. आपल्या वेळेच्या बंधनात आपल्याला जेवढं जमेल तेवढं बघायचं आहे. आणि याला ढेकणाची बाज म्हटलं आहे. आताच्या नवीन काळातल्या लोकांना, या पोरींना ढेकूण शब्द माहीतही नसेल. ढेकूण कसा असतो तो प्राणी त्यांनी पाहिलाही नसेल. परंतु साधारणतः 50च्या वरच्या माणसांनी ढेकूण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पूर्वी काथ्याच्या खाटा असत, त्या त्याच्यामध्ये ढेकूण नावाचा एक बारीकसा प्राणी डासासारखा, आणि तो बुजबुज अंडी घालायचा आणि तिथे बुजबुज असायचे, बुजबुजून खूप प्रमाणात, आणि रात्रभर ते चावायचे. आणि आता समर्थ काय म्हणतायत, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणांनी बजबज भरलेली बाज आहे, त्याच्यावर मी झोपलो आहे आणि म्हणतोय मी सुखात आहे. कसं वाटतं विधान आहे? विसंगत वाटतं ना. ढेकणाच्या बाजेवर बसून कधीही सुख मिळणं शक्य नाही आहे. अशा तऱ्हेने ढेकणाच्या बाजेवर सुखाची कल्पना असं जो म्हणत असेल, त्याच्या बोलण्याला मूर्खत्व वचना येऊ पाहे. त्याचं बोलणं हे मूर्खासारखं बोलणं आहे. त्याप्रमाणे ढेकणाच्या बाजेप्रमाणे हे विषयांचं सुख आहे. सारखे आपल्याला असमाधानात टाकत राहतात. म्हणून विषयांमध्ये लोळत राहणं ही ढेकणाच्या बाजेवर लोळण्यासारखं आहे असं ते म्हणतात. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी. विषय व्याळाची उपमा दिली आहे. व्याळ म्हणजे महाभयंकर सर्प, महासर्प. तेव्हा या विषयांना व्याळाची उपमा तिथे दिलेली आहे. महासर्पासारखे हे विषय असतात. काय करतात ते? त्यांनी जर का आपल्याला मिठी मारतो, अजगर चावून नाही मारत. अजगर नावाची जी जात आहे सापांची, तो अजगर तुम्हाला चावत नाही, तो तुमच्या अंगाला असे काही घट्ट विळखे घालतो, 1, 2, 4 लंबा लचका असतो, खूप विळखे घालतो आणि आवळून तो तुम्हाला मारतो. तसे हे विषय आहेत. विषय व्याळे मिठी दिधलिया. जर त्यांनी मिठी मारली या माणसाला तर ती मिठी कधीच सुटत नाही, उलट ताठी आणखी घट्ट होते. आणि त्याचा परिणाम काय होतो की माणूस मरतो. परंतु मग ह्याच्यातून मार्ग नाही का? आता काही मार्ग तर असायला पाहिजे. संत मोठे दयाळू आहेत, सद्गुरू मोठे दयाळू आहेत, आणि म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतात ह्याच्यात मार्ग आहे. काय मार्ग आहे? विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी. ते तुझी ये कृपादृष्टी निर्विषय होय. तुझी ये इथे संदर्भाने तू म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे त्या व्याळाने किती मिठी मारली तरी त्याचा सगळा प्रभाव जातो, त्याच्यातलं विष सगळं निघून जातं आणि तुम्ही पुन्हा सुखामध्ये येता. आणि मग जे सुख आहे ते सुख तुम्हाला फार आनंद देतो. आणि समर्थ तर फारच नेमका मार्मिक उपाय सांगतायत. ते म्हणतायत, सांडून राम आनंद घन, सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन. हे कसं विषय चिंतन आणि काय झालं ते पाहिलं आपण. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंत, त्या कैचे समाधान. इतका भाग आपण पाहिला आहे आत्तापर्यंत. त्या कैचे समाधान. आता हा जो विषयांचा इतका दीन लाचार झालेला असतो ना, त्याला काय झालेलं असतं? तो दीन झालेला असतो, तो लाचार झालेला असतो, आणि म्हणून त्याला कधीच सुख मिळत नाही. मग एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सांडून राम आनंद घन नाही करायचं, रामाला उलट धरायचं, इतकं जवळ धरायचं की अभ्यासाने साधनेने ओळखायचं की मीच राम आहे, तो माझ्या जवळ नाही, मीच आहे राम स्वतः. अशा तऱ्हेची साधना करून हा निश्चय करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला मार्ग सांगतायत कोण? एकनाथ महाराज सांगतायत, आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे तुला अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. हे जे आयुष्य आहे, हे आयुष्य,
हे म्हणजे माणसाचं. माणसाच्या शिवाय जे इतर प्राणी जीवजंतू आहेत त्यांच्यामध्ये ही ताकद नाही, त्यांना ही क्षमताच परमेश्वरांनी दिलेली नाही आहे. पण हे जे माणसाचं आयुष्य आहे ना, या माणसाच्या आयुष्यामध्ये या जीवाला परमेश्वराने प्रचंड ताकद दिलेली आहे, प्रचंड बुद्धी दिलेली आहे, जिचा विकास ऋतंभरा प्रज्ञेपर्यंत होऊ शकतो. आणि इतर प्राण्यांचा बुद्धीचा विकास होतो खाणं पिणं, मैथुन करणं, आहार निद्रा भय आणि मैथुन, इतक्याच बुद्धीचा विकास त्यांचा होतो. माणूस तर हे चारही करतोच पशूंप्रमाणे, परंतु या व्यतिरिक्त केवढाले शोध, ऐहिकामध्ये सुद्धा काय काय शोध लावले माणसाच्या बुद्धीने, परंतु हे इतके कितीही शोध लावले तरीसुद्धा त्याला पूर्ण समाधान नाही आहे. आणि म्हणून समर्थ सांगता आहे की या नरदेह धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो. अपूर्व असा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. काय आहे ह्याच्यात? जो जो की जे परमार्थला हो तो तो पावे सिद्धीते. जितका जितका म्हणून तुम्ही परमार्थाचा लाभ करून घ्यायचा ठरवाल तितका तुमचा सिद्धीला जाणार आहे, असा हा तुमचा आहे. आणि ते सांगतायत जयासी वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. ज्याला असं वाटतं मला कायम सुख पाहिजे, विषयांची सुखं सोडावी नाही लागत, ती आपोआप आपल्या प्रारब्धानुसार येतच राहतात. आपण आनंदघन राम जरी झालो तरी जोपर्यंत आपलं आयुष्य चालू आहे मानवी देहातलं तोपर्यंत आपल्याला विषय येतच राहणार आहेत. त्यांची सुखं मिळणारच आहे, पण त्यांचं काहीही महत्त्व आपल्याजवळ राहणार नाही, कारण त्या सर्वांचं कोळून पिऊनसुद्धा सुख होणार नाही. एवढं सुख आपल्याला एका रामाच्या सान्निध्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून समर्थ उपाय सांगतायत रघुनाथ भजनी लागावे. जयासी वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. हा राम आनंदघन आहे, हा राम ज्ञानघन आहे, हा राम चितघन आहे, आनंदघन आहे. आणि हा राम नेहमीसाठी आहे. सत चित आणि आनंद ही त्याची 3 स्वरूप लक्षणं आहेत. ही आपण जर आनंदघन राम झालो तर आपल्या वाट्याला कोणती येतील लक्षणं? ही स्वरूप लक्षणं जी रामाची आहे, कारण आपल्याला रामच व्हायचं आहे, रामाशिवाय दुसरं काही व्हायचं नाही आहे. मग कोणी म्हणा आम्ही तर शिवाचे भक्त आहोत, आम्ही तर देवीचे भक्त आहोत, आम्ही दत्ताचे भक्त आहोत, मग काय आम्ही ते सोडून द्यायचे का? नाही, हे सगळेच्या सगळे आत्मरूप आहेत, ब्रह्मरूप आहे. जो ज्या देवाचा भक्त असो त्याचं भजन त्यांनी केलं पाहिजे. असंच काही नाही की रामाचंच केलं पाहिजे, पण समर्थांचं आराध्य आणि समर्थांचे सद्गुरू राम समर्थ रामदास आहेत, रामाचे दास आहेत, म्हणून ते रामाचं सांगतायत. पण रामाच्या जागी आपण अन्य कुठलाही देव ठेवला तरीसुद्धा त्याचं भजन करायला काहीही हरकत नसते, गैरसमज करून घ्यायचा नाही. परंतु समर्थ रामाचे भक्त असल्यामुळे ते सांगतायत की तो आनंदघन आहे आणि तो ज्ञानघन आहे. आनंदघन म्हणजे आनंदरूप आहे, ज्ञानघन म्हणजे ज्ञानरूप आहे, आणि तो सद्घन आहे म्हणजे तो कायमसाठी शाश्वत आहे. म्हणून रामापासून मिळणारं ज्ञान रामाशी एकरूप झालेलं असल्यामुळे आपण ज्ञानतत्वच होऊन जातो, ज्ञानरूपच होऊन जातो. या बाकीच्या जगातल्या ज्ञानांची काही गरज नाही राहत, येतात ती पण त्यांची गरज नाही राहत. आपण आपलं स्वतःचं स्वरूप जो ओळखलं तर तेव्हा आपण आनंदरूप आहोत, ज्ञानघन आहोत आणि आपण शाश्वत आहोत. आपलं जे आत्मा हे रूप आहे, राम हे रूप आहे, हे शाश्वत आहे. आणि ते शाश्वत असल्यामुळे त्याच्यापासून मिळणारं जे सुख आहे, त्याच्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो शाश्वत आहे. म्हणून तो आनंद आपल्याला एकदा का मिळाला की तो कधीही विटणार नाही, फाटणार नाही, तुटणार नाही, नाहीसा होणार नाही, कमी जास्त होणार नाही, कारण ह्या विषयांमधल्या सुखाचा एकही दोष तिथे नाही आहे. तो अविट आहे, तो कायम आहे, तो शाश्वत आहे. तेव्हा अशा ह्याचं आपल्याला रामाचं चिंतन, रामाची भक्ती, रामाची उपासना, रामाची भक्ती करून रामाची भक्त व्हायचं आहे. भक्त व्हायचं आहे म्हणजे त्याच्याशी जोडलं जायचं आहे. समर्थांनी व्याख्या दिली आहे, विभक्त नव्हे तो भक्त. जो रामापासून विभक्त राहत नाही तो रामाचा भक्त असतो. म्हणजे कधी आपल्या आयुष्यात एक क्षणसुद्धा असू नये की आपल्याला रामाचं विस्मरण झालेलं आहे. आज आपला प्रत्येक क्षण रामाच्या विस्मरणात जातो आहे, हीच मोठी चूक आहे. आणि म्हणून सारखी दुःख आपल्या वाट्याला येत आहेत. आणि हे जे आपलं विस्मरण आहे, हे विस्मरण हेच या जीवाला झालेलं अज्ञान आहे. हे अज्ञान आहे. या अज्ञानापोटी खरं आपलं आनंद स्वरूप आपण विसरलो
आणि म्हणून हा अज्ञान आपला पहिला शत्रू आहे आणि अज्ञानातून अहंकाराची निर्मिती होते. म्हणून अज्ञान घालवायचं आहे. जगताविषयीचं ज्ञान अज्ञान ह्याचा विचार आपण करत नाही आहोत सध्या. नाही तर मग आम्ही जगतातले विषय आहेत विज्ञानासारखे मोठे मोठे, आज विज्ञानयुग सुरू आहे, तंत्रयुग सुरू आहे आणि ते आम्ही शिकायचं नाही का? नाही, शिकायचं आहे, ते जरूर शिकायचं आहे. कारण त्याच जगात आपल्याला आपलं जे आयुष्य आहे ते घालवायचं आहे. आपण चाललो आहोत, त्याच जगात राहतो आहोत. तेव्हा त्या जगात जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं जरूर घ्यायचं, पण त्याचा पाठलाग नाही करायचा, त्याच्या मागे नाही लागायचं, त्याच्यासाठी वेडं नाही व्हायचं. ते नाही मिळायचं तर तळमळ नाही होऊ द्यायची. ते नाही मिळालं तर कुठल्याही प्रकारची खंत नाही बाळगायची. एवढं केलं की मग जेवढं आपल्या प्रारब्धानुसार मिळणार असेल ह्या जगातलं सुख तेवढं मिळू देत की, परंतु त्याच्या मागे नाही लागायचं. ते मिळालं नाही तर हळहळायचं नाही. ही गोष्ट आपण जर कायमची पक्की मनात ठेवली तर आपण रामाचं अखंड भजन करू शकू. मनात हा निश्चय जर पक्का असेल तर बाहेर तुमचे शेकडो व्यापार चालू द्या, शेकडो व्यवहार चालू द्या, चालतातच. परंतु आत मात्र रामाचा निश्चय आहे आणि मी राम आहे, मी आनंदरूप आहे, हा आत निश्चय झालेला आहे. असं जर का असेल तर तुम्हाला काहीही म्हणजे दुःख किती हे आली, दुःख येतील प्रारब्धानुसार, पण त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही. आनंद ही आपली मिराशी आहे. मिराशी म्हणजे आपला हक्क आहे. लोकमान्य टिळक म्हणायचे, स्वातंत्र्य हा माझा, तसं हे संत म्हणतात, आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी मिराशी आहे, ती मिराशी जी आपण गमावलेली आहे तशी वास्तविक गमावलेली नाही आहे. आजही आपण आनंदरूपच आहोत, आपण विसरलेलो आहोत फक्त. तेव्हा ते गमावलेले नाही आहे, ते जे विस्मरण झालेलं आहे ते पुन्हा स्मरण करून घ्यायचं. आणि स्मरण करण्यासाठी मग वेगवेगळे मार्ग आहेत. 4 मुख्य मार्ग सांगतात: कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, योग मार्ग. कुठले जे आपल्या स्वभावाला जे अनुकूल आहेत त्यातला कुठलाही मार्ग स्वीकारावा आणि आपण आपलं एकंदरीत जे जीवन आहे ते प्रारब्धानुसार खुशाल चालू द्यावं. आपली आजची स्थिती कशी झाली आहे? आपण सुखरूप आहोत, आपण आनंदरूप आहोत, पण तसं आपल्याला माहिती नाही आहे. आणि सारखे दिनांसारखे एखाद्या लाचारासारखे विषयांच्या मागे दारी आपण हिंडतोच सुखासाठी. आज माझी रसना मला सुख देईल, उद्या माझे कान मला सुख देतील, परवा माझे डोळे मला सुख देतील. 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय, त्या प्रत्येक विषयाचे लाखो प्रकार. इतक्या विषयांच्या मागे आपण लागलो आहोत. वास्तविक आपण आनंदरूप आहोत. हे पुन्हा पुन्हा ह्या ओवीत बजावलेलं आहे. आपण आनंदरूप असताना आनंदासाठी, सुखासाठी इतक्या सगळ्या मागे लागतो. त्याच्यासाठी समर्थ एक दृष्टांत देतात. आजची आपली स्थिती कशी आहे? लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. एक माणूस आहे, त्याचं दैव फार खडतर आहे, वाईट आहे, दुर्दैवी आहे. तो आपल्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने तो दुर्दैवी आहे. परंतु तो एका पडलेल्या घराच्या, जो काय मलमा पडलेल्या त्या ढिगाऱ्यावर बसलेला आहे. ते घर त्याच्या बापजाद्यांचं घर आहे. एकेकाळी त्याच्या बापजाद्यांनी बांधून ठेवलेलं ते घर आहे. ते आता खचलं आहे, त्याच्या ढिगाऱ्यावर हा बसला आहे. आणि हा काय म्हणतो आहे, मला राहायला जागा नाही, मला राहायला जागा नाही, कुठे मला आश्रय नाही, आता मी कुठे राहू? माझ्या हे बापदाद्यांचं घर, पण मला काही हे नाही. पण त्याला हे नाही माहिती, त्याला हे माहिती नाही. एक दिवस तो तिथे असा रडत विलाप करत बसलेला असताना समोरून एक जरा वयोवृद्ध माणूस चाललेला असतो. त्याच्या वडिलांचा मित्र असतो तो. तर त्याने ह्याला ओळखलं आणि त्याला म्हणतो आहे तो की, अरे का रडतोस? रडायचं काय कारण आहे तुला? काय करू काका, मला काही राहायला जागा नाही हो, बघा ह्या ढिगाऱ्यावर मी बसलो आहे. तर तो म्हणतो, अरे तू करंट आहेस, तू करंट आहेस असं स्वतःला समजतो आहेस, पण तू करंटा नाही आहेस, तू लक्ष्मीवंत आहेस. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. हा जो करंटाचं रूप घेऊन बसला आहे, हा कसा आहे? करंट आहे असं मानतो आहे, पण तो बसलेला आहे लक्ष्मीवरती. कुठे आहे लक्ष्मी? तर त्या पडलेल्या घराच्या खांबामध्ये, त्याच्या पायामध्ये. आणि भरपूर सोनं नाणं. पूर्वीच्या काही बँका नव्हत्या, काही लॉकर्स नव्हते, म्हणून सोनं नाणं संपत्ती सगळं जे जड जवाहीर होतं ते तिथे खाली, तळघराच्याही खाली आणखीन ते पुरून ठेवलेलं आहे. जरा मेहनत कर, खण,
साधना कर हे सगळं उपसून काढण्याची, आणि मग बघ तुला सोन्याचा हंडा लागतो की नाही. तर लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिकची सांदे. फार दारिद्र्य तो भोगत असतो, परंतु हा त्याला सांगतो असं करू नकोस. आणि हे त्याला सांगणं म्हणजे या जीवाला सांगणं आहे. या जीवाला सांगताय आनंदाची लक्ष्मी, लक्ष्मीच तुझ्याजवळ आहे, साक्षात लक्ष्मी तुझ्याजवळ आहे, आनंदरूप लक्ष्मी, ते वैभव तुझ्याजवळ आहे. आणि तू या जगातल्या नाचणाऱ्या फाटणाऱ्या विटणाऱ्या वैभवाच्या मागे काय लागतोस. वैभव नको असं नाही, जगात राहायचं आहे, वैभव पाहिजे, पण आपल्या प्रारब्धानुसार थोडेफार प्रयत्न करून जे मिळेल त्याच्यात समाधानी तू राहा, जगामध्ये समाधानी राहा. परंतु ते समाधान जे आहे, ते जे तुझं शांत झालेलं मन आहे, ते तू रामाच्या उपासनेला, म्हणजे मी कोण आहे, मी राम आहे तर नक्की म्हणजे कसा आहे, कोण आहे, काय आहे, मी आनंदरूप आहे म्हणजे काय आनंदरूप आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तू साधना कर, उपासना कर. मग तुला लक्षात येईल की हे वैभव माझंच आहे, ही माझी मिराशी आहे, आनंद ही माझी मिराशी आहे, हे माझं वैभव आहे. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा आपल्याला अशाच तऱ्हेचं जागं केलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, रामू म्हणजे राम, श्रीराम. तैसा हे जीवा प्रत्येकाच्या तुझ्या हृदयात, प्रत्येकच जीवाच्या हृदयामध्ये मी राम आहे. ईश्वर रूपाने रामच वसलेला आहे, आत्मरूपाने हा रामच तुझ्या हृदयातच आहे. जवळ म्हणजे असं बाजूला जवळ नव्हे, समोर जवळ मागे जवळ असा नव्हे, तर हा तुझ्या हृदयातच आहे. आणि पुढे तर जाऊन म्हटलेलं आहे की तुझ्या हृदयात आहे म्हणजे काय, तूच राम आहेस. घे, आणखीन काय पाहिजे तुला, तूच आनंद आहेस, आणखीन काय पाहिजे तुला. तेव्हा हृदयामध्ये मी रामू असं आहे, वस्तुस्थिती अशी आहे, पण तू कसा करतो आहेस. तैसा हृदयामध्ये मी रामू, हा रामू, हा राम, हा श्रीराम, हा श्रीरामचंद्र, हा आत्मा, हे ब्रह्म, हे कसं आहे तर हे सर्व सुखाचा आरामू. सर्व सुख, सर्व म्हणजे नुसती जगातली नाही, या ब्रह्मांडातली सगळी सुखं एकत्र केली आहे. बरं, अशी श्रुती आहे एक, असं एक वेदांत वचन आहे, ते आता मी सांगत नाही इथे. परंतु त्या जगातली सगळी सुखं जरी गोळा केली, ती एकाच माणसाला दिली तर त्याला एक मानुष्य सुख म्हणतात. आपण 1 किलोमीटर असं म्हणतो की नाही, तसं त्याला एक मानुष्य सुख म्हणतात. या एका मानुष्य सुखाच्या अनंत पटीने हे ब्रह्मसुख आहे, हे आत्मसुख आहे. आता ते कधी संपणार, ते संपणारं नाहीच आहे. कारण काय, ते सद्रूप आहे. सद्रूप आहे म्हणजे काय, शाश्वत आहे, कायम टिकणार आहे, कधीही संपणारं नाही. असं असल्यामुळे कधीही न संपणारं सुख तुझ्या आत्मारामाच्या ठिकाणी आहे. समर्थांचा अतिशय आवडीचा शब्द आहे आत्माराम. समर्थ श्रीरामालाच आत्माराम म्हणतात. तेव्हा हा जो आत्माराम ग्रंथही आहे, दासबोध आहे, तसा आत्माराम पण आहे. तेव्हा ते सांगतात, काय सांगतात समर्थ, की हा जो आत्माराम आहे हा सौख्य, सर्व सुखाचा आरामू. ज्ञानदेव सांगतायत, हा सर्व सुखाचा आरामू. आरामू म्हणजे आराम शब्द मूळ आहे, ज्याला आपण आराम म्हणतो. गादीवर टाकून मस्त पसरले आहेत आणि आराम करतायत, तो आराम नव्हे. इथे आराम या शब्दाचा संस्कृत शब्द आहे हा, याचा अर्थ बाग. बागेत गेल्यावर जसं प्रसन्न वाटतं, तसं या रामरूपामध्ये मिसळून गेल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटलं की आनंद होतो, आनंद झाला की प्रसन्न वाटतं. आणि मग दुःख कधी वाटतच नाही, त्या बागेतून निघावंसंच वाटत नाही. पण या जगातल्या बागा अशा आहेत की अंधार होतो, कॉर्पोरेशनची वेळ होते, 9 वाजता बाग बंद झाली की बाहेर पडावं लागतं. परंतु हे हा जो रामाचा आनंद आहे, हा जो सर्व सुखाचा आराम, ही जी बाग आहे, ही बाग बंद कधीच होत नाही. ही बाग कधीच बंद होत नाही, कायमसाठी. कायम म्हणजे फक्त आपल्या आयुष्यापुरती नाही, कायमच आहे. हे विश्व सुरू झालं त्याच्या आधीपासून ही बाग आहे. हे विश्व सुरू असतानाही ही आनंदाची बाग आहेच आहे, आणि हे विश्व संपल्यानंतरसुद्धा आनंदाची बाग आहेच आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी, असं जे कायमस्वरूपी असतं त्याला सत म्हणतात. आणि हा आत्मा, हा श्रीराम सद्रूप आहे, सद्रूप आहे. आणि असाच तो कायमस्वरूपी ज्ञानरूप आहे. आपण जगातली किती ज्ञान मिळवायची प्रयत्न केली तरी 5-10 विषयात आपण काही ज्ञान मिळवू, अगदी अत्युच्च. पण तरी अशी हजारो विषय अजून पडलेले आहेत की ज्यांचं ज्ञान आपल्याला नाही आहे. पण हे ज्ञान असं आहे की जे मीच आहे
आणि मी हे ज्ञान असल्यामुळे हे माझं जे ज्ञानस्वरूप आहे त्या ज्ञानस्वरूपाच्यामुळेच मला ही जगातली ज्ञानं होत असतात. ते हे ज्ञान याचं मूळ स्वरूप जे आहे ब्रह्म आत्मा ते मी आहे असा तो विचार करायला पाहिजे. परंतु पुढे काय म्हणतं आहे ज्ञानदेव, ते म्हणतं आहे परिभ्रांतासी कामू विषयावरी. परंतु जे भ्रांत झालेले आहेत, जे भ्रमिष्ट झालेले आहेत, भ्रमिष्ट कोणाला म्हणतात, भ्रांती कशाला म्हणतात कळायला पाहिजे. शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला रामनाम घ्या म्हटलं तरी तर कठीण वाटतं, पूजा करा म्हटलं तर आनंदाने करू, 5-10 मिनटामध्ये भरभर पूजा करून टाकू, सोपं वाटतं ते. पण अभ्यास करायचा म्हणजे कठीण आहे. अभ्यास अतिशय कठीण आहे. भगवान कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे की अर्जुना, या तुझं जे आजचं मन आहे ना, अंतःकरण आहे ना, त्याच्या साह्याने तू मला मिळू शकणार नाही, माझ्याशी एकरूप तू होऊ शकणार नाही. वास्तविक अर्जुन अखंड श्रीकृष्णाच्या सहवासात होता, हे आपल्याला माहिती आहे, महाभारत सांगतं. पण इतक्या अखंड सहवासात असूनसुद्धा तू जोपर्यंत या तुझ्या अंतःकरणाचा बाध करत नाही, म्हणजे त्याचं मिथ्यात्व लक्षात घेत नाही, तोपर्यंत तुला माझं सत्य स्वरूप कळणार नाही आणि तू माझ्याशी येऊन मिळू शकणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात अर्जुनाला की तुझ्या या अंतःकरणाच्या साह्याने ते मिथ्या असल्यामुळे त्याच्या साह्याने मी त्याची मदत हवी, त्याच्या मदतीशिवाय तुला माझ्याकडे येताच येणार नाही. पण त्याची मदत एका मर्यादेपर्यंतच मिळते आपल्याला. कशी? जसं देवळात जातो आपण, चपला घालून जातो रस्त्याने, रस्त्याची घाण लागू नये, पायाला खडे टोचू नये, काटे बोचू नये, आणखीन काय ते पायाला चटके बसू नयेत म्हणून आपण चपला घालून जातो, देवळात जातो. देवळात घेऊन जातो का रामाच्या मूर्तीपर्यंत चपला नेतो का आपण? नाही नेत. काय नियम तिथे? चपला बाहेरच काढून ठेवा. तसं एक स्थिती अशी येते आपल्या साधनेमध्ये, आपल्या भक्तीमुळे आपल्याला एक स्थिती अशी येते की ज्या स्थितीमध्ये आपण या अंतःकरणाचा बाध करतो म्हणजे त्याचं मिथ्यात्व लक्षात घेतो. पण देवळापर्यंत जायला चपला उपयोगी पडल्यानं, तसं हे अंतःकरण ह्या सगळ्या जे मगाशी 4 मार्ग सांगितले, मग तो भक्तिमार्ग असो, तो योग मार्ग असो, ज्ञान कुठलाही मार्ग असो, त्या मार्गाचा अभ्यास केल्याशिवाय आणि अंतःकरणामध्ये बुद्धीचा समावेश आहे, मनाचा समावेश आहे, तेव्हा मनबुद्धीशिवाय अभ्यास होऊ शकत नाही. आणि म्हणून अंतःकरण तर आहेच, त्याच्या आधाराने तर जायचंच आहे. पण जशा चपला बाहेर काढून ठेवायच्या, तशा प्रत्यक्ष रामरूप होताना आपल्याला हा सगळा माझा मीपणा जो आहे, जो अहंकार आहे, जे मिथ्यात्व आहे, ते सगळं ठेवून द्यावं लागतं, सोडून द्यावं लागतं. आणि मग काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, परिभ्रांतासी कामू म्हणजे इच्छा, वासना. पण एवढा आनंद घन राम हृदयात बसलेला असूनसुद्धा या भ्रमिष्ट जीवांना, माणसांना काय झालेलं आहे? विषय वासना. भ्रांतासी कामू विषयावरी, विषयांवरच सगळी वासना त्यांची, आणि ती वासना करण्यात त्यांचं सगळं आयुष्य निघून जातं. आणि शेवटी त्यांची स्थिती कशी होते? एखाद्या कस्तुरी मृगासारखी होते. कस्तुरी मृगाची गोष्ट माहिती आहे आपल्याला. कस्तुरी नावाचं एक अनमोल जे काय द्रव्य आहे ते या हरणाच्या नाभीमध्ये असते. मृग म्हणजे हरणाच्या नाभीमध्ये ते निर्माण होतं आणि तिथून ते काढावं लागतं. म्हणून हरणाची शिकार जे करतात ते हरणाचं मांस खाण्यासाठी तर करतात, पण त्याच्या नाभीमध्ये जर कस्तुरी असेल, भयंकर महाग, आपण विचारसुद्धा करू शकत नाही इतकी महाग वस्तू आहे ती, तेव्हा तो कस्तुरी मृग, त्याला त्याचा सुगंध येत असतो. त्याच्या नाभीत ज्यावेळेला निर्माण होते ती कस्तुरी, त्यावेळेला त्याला सुगंध यायला लागतो आणि त्याला आनंद होतो. त्याला असं वाटतं हे जे काय असेल, त्याला काय कस्तुरी शब्द माहिती आहे, तो काय माणूस थोडी आहे, त्याची बुद्धी माणसाची नाहीच आहे, पण जे काय असेल ते मला मिळालं पाहिजे म्हणून त्याच्या मोहाने, आणि तो धावत सुटतो, धावतो, किती धावतो, शेवटी ऊर फाटेपर्यंत धावतो. त्याचं ऊर फाटतं आणि तो तिथे मरून पडतो. त्याला कस्तुरी मिळतच नाही. आहे कुठे? तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसी त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी. पण त्याची इतकी इच्छा की त्याचं जीवन संपतं, पण तो त्याच्या मागे धावत बसतो. तसे त्या कस्तुरी मृगासारखे भ्रांत झालेले आपण जीव या
विषयांच्या मागे सुखासाठी धावत राहतो आणि ते आपल्याला लाचार बनवतात, दीन बनवतात. आहे पुष्कळ आहे, ह्याच्यावरही खूप ओव्या सांगता येतील, पण आपण या ठिकाणी या मुद्द्याला थोडासा अर्धविराम देऊया. तर ते म्हणत आहे, परिभ्रांतासी कामू विषयावरी. मग याच्यातून काय अर्थ निघाला? विषयावरची कामवासना, विषयाची इच्छा, विषयाची वासना जर का मी सोडली तर मला रामाची वासना होईल. काय म्हटलेलं आहे भगवद्गीतेत? म्हटलेलं आहे किंवा मनाच्या श्लोकांमध्ये की तुझी वासना वासुदेवी वसू दे. मना वासना वासुदेवी वसू दे. वासुदेवाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मारामाच्या ठिकाणी तुझी वासना ठेव. विषयांवर ठेवू नको. ते मिळायचं ते मिळतच राहतील, त्याची काळजी करू नकोस. तेव्हा वासुदेवी वासना ठेवायची आहे असं आपल्याला समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये सांगतात. समर्थांचे हे जे 3 ग्रंथ आहेत ना, दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक, यांना समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणतात. म्हणजे समर्थ स्वरूपाकडे जर जायचं असेल, समर्थ कोणाचं स्वरूप आहे? रामाचं स्वरूप हे समर्थ स्वरूप आहे. समर्थ स्वतःला समर्थ नाही म्हणत, जय जय रघुवीर समर्थ म्हणतात ते. असा कोणी स्वतःचा शहाणा माणूस कोणी स्वतःचा जय जयकार करून घेईल का? मग समर्थ तर करतात. मग समर्थ स्वतःचा जय जय करतात का ह्या जय जयकारामध्ये, जय जय रघुवीर समर्थमध्ये? नाही, ते रामाला समर्थ म्हणतात, कारण रामच समर्थ आहे. या संपूर्ण विश्वामध्ये जर सर्वात समर्थ कोणी असेल तर राम आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे, आणि त्याला श्री समर्थ म्हणतात. आणि त्यांच्या तोंडी हा जयघोष, श्रीरामाचा हा जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष इतका होता. भिक्षेला जरी गेले तरी दाराशी गेले, फाटकाशी गेले की जय जय रघुवीर समर्थ. लोकांनी समजावं की ह्या तऱ्हेचा उद्घोष झालेला आहे. त्या अर्थी काय झालेलं आहे? त्या अर्थी समर्थ दाराशी आलेत, चला भिक्षा घेऊन बाहेर चला, अशा तऱ्हेचं एकंदरीत ते सगळं आहे. तर असा ते इतका त्यांच्या मुखे हा घोष होता की आपण सगळे समर्थांनाच समर्थ म्हणायला लागलो. समर्थ रामाला समर्थ म्हणतात, आपण समर्थांना समर्थ म्हणायला लागलो. आणि ते आपल्याला सांगता आहेत की ईश्वर, सद्गुरू, संत वाङ्मय, शास्त्रवाङ्मय, वेद, उपनिषद या सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धा आणि त्यांचा अभ्यास. मगाची मुद्दा सुटला होता, अर्जुनाला सांगितलं होतं की अंतःकरणाचा बाध कर आणि तू अभ्यासे मिळव, अभ्यास कर आणि माझ्यात येऊन मिळ. अभ्यास नंतर मग त्याच्या देव्हाऱ्यापाशी गेल्यावर बाजूला ठेवायचा, पण तोपर्यंत अभ्यास, शरीराच्या स्तरावर अभ्यास, मनाच्या, बुद्धीच्या सगळ्या स्तरांवर अभ्यास करायचा, साधना करायची. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी शरणागती ठेवायची. कायम सत्संगामध्ये राहायचं आणि सत्संगामध्ये राहायचं. सत्संग कोणाचा? जगात पुष्कळ असतात सत्संग, पण खरा सत्संग तोच की जो मला श्रीरामाचा एकरूप करून देईल. असे सद्गुरू असतात, असे संत असतात, म्हणून त्यांच्यापाशी शरणागत राहायचं. ते आपल्याला विवेक शिकवतात, वैराग्य शिकवतात, त्याची साधना करायची, नेहमी सदाचारी जीवन ठेवायचं. आणि जाणते न गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. माणसाच्या देहात जन्माला आलेला जो हा जीव आहे त्याचं कृतकार्य काय आहे? त्यांनी केलंच पाहिजे. असं कोणतं कार्य आहे? तर त्यांनी स्वतःचं स्वरूप ओळखलं पाहिजे. इकडे अब्जावधीची संपत्ती लोकांजवळ आहे, जगामध्ये याद्या आहेत श्रीमंत लोकांच्या. सगळ्यात श्रीमंत कोण? पहिले 10 श्रीमंत कोण? याद्या आहेत. ती नाही मिळाली तरी चालेल. तुकाराम महाराजांना मिळाली होती एवढी श्रीमंती. 18-20 दारिद्र्य, खायला काही नाही, पोरं उपाशी, अशा तऱ्हेचं होती. पण तरीही ते रामरूप झालेले होते, विठ्ठल रूप झालेले होते. त्याच्यामुळे या जगातल्या श्रीमंतीचा काही फारसा उपयोग आहे असं नाही. चरितार्थपूर्ती प्रत्येकाला हवी ती त्यांनी मिळवायची नाही असं नाही. तर हा जो राम आहे हा सद्गुणांची खाण आहे. एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, ग्रंथ म्हणायचं त्याला, पुस्तक नाही म्हणायचं, ग्रंथ आहे. श्रीराम कथामृत. गोविंद देवगिरीजी महाराज आहेत, त्यांची प्रवचनं झाली रामावरती. पूर्ण रामायण त्यांनी अगदी आधुनिक भाषेत आणि आधुनिक संदर्भात
रामाची प्रत्येक कथा ही समजावून सांगितलेली आहे त्यांनी. तेव्हा ते रामकथामृत आहे ते तर धरलं ते सोडावंसंच वाटत नाही. आणि म्हणून असे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा. ज्ञानपूर्ण वैराग्य पाहिजे. रामामध्ये गुण होते हे सगळे, हे रामाचे गुण सांगते मी आता. तो राम हा गुणांची खाणी होता, गुणनिधी होता. त्या पुस्तकात मला रामाचे शेकडो गुण वाचायला मिळालेले आहेत. तेव्हा तो ज्ञानपूर्ण वैराग्य त्याच्याजवळ होतो. तो सत्संगासाठी वेडा होता. तो वनवासात गेला पण सगळ्या ऋषी मुनींचं दर्शन घेत घेत गेला. सगळ्यांच्या आश्रमात जात त्यांचे आशीर्वाद घेत गेला तो पुढे. सत्संगासाठी तो वेडा होता. तो गुरुभक्त होता, वसिष्ठांचा भक्त होता तो. तेव्हा वसिष्ठ त्याचे गुरु होते, तो गुरुभक्त होता. आता ह्या प्रत्येक मुद्द्याचा एक एक तास माझ्यासारखी सामान्य व्यक्तीसुद्धा विस्तार करू शकेल. आपली वेळ संपलेली आहे, जवळपास संपलीच आहे म्हणा. तो कर्तव्य कठोर होता. मग त्यांनी आपली प्रपंचातली कर्तव्य सोडली नाहीत रामानी. एवढं रामायण आज हजारो वर्षापासून आपल्यापर्यंत आलं आहे आणि आजही आपण डोक्यावर घेऊन नाचतो आहे. अयोध्याच्या राम मंदिराच्या बांधकामासाठी आपण समर्पण करतो आहे. त्याला इतकं सुंदर नाव दिलं या लोकांनी. ते त्याला निधी नाही म्हणत, देणगी नाही म्हणत, दान नाही म्हणतात, तर समर्पण म्हणतात. देणगी दान याच्यामध्ये फार वेगळा भाव आहे. अहंकाराचा थोडा भाव येतो की देणगी देणारा मी, पण समर्पण करणारा मी जर असेल ना तर समर्पण भावामध्ये नम्रता आहे. समर्पण शब्दातच नम्रता आहे. तेव्हा असा हा समर्पण भाव रामामध्ये होता आणि तो रामाचे गुण आपल्याला घेते. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रघुनाथ भजनी लागावे. हे तर पाहिलंच आपण, जयासी वाटे सुखची असावे. आणि नंतर म्हणतायत राम म्हणे दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. असे हे सगळे जे गुण आहे सर्वाभूती आत्मभाव आहे. रावणाप्रती सुद्धा आत्मभाव आहे. रावणाच्या वधानंतर रामाचं उत्तरक्रिया करायला बिभीषणाला त्यांनी सांगितलं. तर हा बिभीषण म्हणाला नाही, माझा भाऊ असला म्हणून काय झालं. राम म्हणे तुम्ही भाऊ तिघं, तू एकटा शिल्लक आहे. आता त्याची उत्तरक्रिया तू करायला तूच आहेस, तूच अधिकारी आहे, तू करायला पाहिजे. त्यावेळेला बिभीषण नाही म्हण. इतका दुष्ट ज्याने तुमचा इतका दुस्वास केला, सीतामाईला पळवून दिली आईला माझ्या, तेव्हा मी नाही त्याचं अंत्यविधी करणार. किंवा त्यावेळेला राम म्हणतात हे बघ मरणांत आणि वैराणी. एकदा का मरण झालं की आपलं वैर संपलं पाहिजे, तेव्हा तू ते वैर सोडून दे. आणि असं लक्षात घे राम हा माझा भाऊ आहे. माझा भाऊ आहे या राम नव्हे रावण. रावण हा माझा भाऊ आहे असं राम म्हणतायत. आणि तो माझा भाऊ आहे या दृष्टीने तू आता त्याचा सगळा अंत्यविधी कर. आणि मग त्याला सगळं मार्गदर्शन करायला पाठीराखा म्हणून लक्ष्मणाला पाठवलं आहे. आणि त्या ठिकाणी रावणाचं अंत्यसंस्कार करून दिलेलं आहे. म्हणजे वैरभाव नाही, वैरभाव ठेवायचं नाही. जिवंतपणे वैरभाव ठेवता नाही आला तर फारच चांगलं आहे, परंतु निदान मरणांत आणि तरी नाही. अशा तऱ्हेचा हा जगी दासपाळू दयाचा दयाळू. मनाच्या श्लोकात आहे श्लोक, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. आणि हा दासपाळू आहे. दास म्हणजे भक्त त्याचे जे आहेत दास्य करतात. भक्त म्हणजे ज्ञानी भक्तांचं तर करतो असतो, त्याची नवल नाही आहे. पण जे दास्य करतात त्यांचासुद्धा पालन तो करतो. असा हा श्रीराम दासनवमीच्या निमित्ताने समर्थांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्यांचं जे आराध्य, त्यांचा जो दैवत, त्याचं आपण रामाचं चिंतन फक्त समर्थांच्याच रामदासांच्याच ओवीतून रामाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ते फार अपूर्ण आहे मला जाणीव आहे, परंतु त्यासाठी आपला सर्वांचा नाईलाज आहे. कारण आपण काळाने बांधलेले आहोत, राम काळाने बांधलेला नसतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण वाणीला विराम देऊया. या ठिकाणी मला आभासी पद्धतीने का होईना, कारण कोरोनामुळे कोणी जाऊ शकत नाही. माझं तर प्रकृतीमानही ठीक नाही आहे, त्याच्यामुळे तिथे येऊन मला आपल्याला भेटता नाही आलं, आपल्याशी चर्चा किंवा संवाद नाही साधता आला. त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागते. पण आभासी पद्धतीने का होईना हे 4 शब्द रामाचं चिंतन तुमच्यापर्यंत नेऊन पोचवण्याची संधी मला दिली. तुमच्या ह्या उत्सवात मला सहभागी करून घेतलं, याबद्दल मी सविताताईंसह आपणा सर्वांचे आभारी आहे. जय जय रघुवीर समर्थ. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीराम
चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे आयोजित दासबोधाचे पारायण आणि चिंतन या उत्सवात आज दासनवमीचे औचित्य साधून आदरणीय हरिभक्त परायण साधनाताई पुरोहित नागपूर यांचे प्रवचन ऐकण्याचे भाग्य आपण सर्वांना लाभले आणि शरीराची एवढी विवंचना असताना देखील मावशींनी आम्हा सर्वांच्या प्रेमापोटी आज त्यांचे चिंतन आमच्या समोर ठेवले आणि आम्हाला अभ्यासाची दिशा दर्शवली. त्यासाठी त्यांचे चातुर्मास उत्सव समितीतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सोबतच आपण सर्वांनी गेली 9 दिवस या उत्सवात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला त्यासाठी आपण सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.